नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। येत्या 30 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील पहिलं विना प्रवेश फी ओपन बैलगाड्याचं जंगी मैदान ₹1 मैदानात घेतलं जाणार नाही, असं मैदान येत्या 30 ऑक्टोबरला कैलासवासी भिवा गणपती पिसाळ यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त स्थळ आहे भिवा अण्णा स्टेडियम चोराडे भाणमाळा येथे मित्रांनो ओपनचं मैदान संपन्न होत आहे। एक टॉपचं मैदान खरोखर मानलं पाहिजे आयोजकांना। या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी 100% दिसणार आहे। तसेच मैदानात प्रवेश म्हणून ₹1 घेतला जाणार नाही। चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे। तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितरी लाईव्हवर मोठ्या प्रमाणात गाड्या नोंद होणार आहेत। चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे। या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। हा पायरा होण्याची खूप जास्त शक्यता आहे। पहिलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो चालू सीझनमध्ये पब्लिकचा भिताड म्हणून ज्या नंदीची ओळख असा वाटेगावकरांचा बादल आणि वेगाचा शेवट सर्जा हा A1 जोड आपला या मैदानात पळताना दिसू शकतो। टॉपचा स्पीड लागेल आणि चोराडे मैदान बोललं की मित्रांनो पल्लासुद्धा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मोठ्या पल्ल्याचे दोन्ही नंदी आहेत। वाटेगावचा बादल आणि सर्जा निकालात घुसतात मागे किती असले तरी, त्याच्यामुळे हा एक टॉपचा जोड आहे। वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेगावकरांचा बादल तुफान असा स्पीड लागतो मित्रांनो या सुद्धा गाडीला। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। मागच्या मैदानात मला वाटतं सातेवाडी मैदानात हा पायरा अंदाजे सांगितला होता, परंतु हाच पायरा मित्रांनो आपल्या सातेवाडी मैदानात दिसला होता। आणि पुन्हा एकदा सांगतो चोराडे मैदानात सुद्धा मित्रांनो हाच पायरा आपल्याला दिसेल। बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शनिशिंगापूरकरांचा चित्र्या। मागच्या मैदानात जरी हार झाली तरी जोडी जबरदस्त पाळली होती पब्लिकने। शनिशिंगापूरकरांचा चित्र्या आणि सोबत होता बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीकरांचा राजा। मित्रांनो हाच पुन्हा एकदा जोडी या चोराडे मैदानात आपल्याला पळताना दिसेल। चांगला स्पीड लागतो, या जोडीचा इतिहास झाला आहे, त्याच्यामुळे हाच जोड आपला याच्या पुढे सुद्धा भरपूर वेळा पळताना दिसेल। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। पब्लिकचा भिताड हारण्या 33-31 आणि त्याच्यासोबत दिसू शकतो साखरवाडीचा बावऱ्या। मागच्या 2 मैदानात सलग 2 गुलाल या जोडीने घेतलेत आणि मालक हा पायरा तोडत नाही। साखरवाडीचा बावऱ्या आणि हारण्यासुद्धा मित्रांनो खरोखर पब्लिकचा भिताड आहे। मागच्या मैदानात टॉपच्या सेमीमध्ये अंतराने गाडी सेमी पास केली होती ती बावऱ्याने आणि हारण्याने, त्याच्यामुळे पुन्हा एकदा चोराडे मैदानात सुद्धा हाच पायरा आपल्याला पळताना दिसेल। कारण मागच्या काही मैदानामध्ये या जोडीचं नियोजन होतं, त्याच्यामुळे साखरवाडीचा बावऱ्या आणि हारण्या 33-31 हा एक A1 जोड आपला मित्रांनो या मैदानात पळताना दिसतो। पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। मुंबई बिनजोडमध्ये ज्या नंदींनी सीझन गाजवलं आहे आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदींचं वर्चस्व आहे अशी A1 जोडी शॉटगन मेहरबान आणि मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन। चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा भुंगा मित्रांनो मुंबईला गेला आहे, परंतु टॉपचं मैदान आहे, त्याच्यामुळे या मैदानात ही जोडी दिसण्याची आपल्याला शक्यता आहे। शॉटगन मेहरबान आणि भुंगाडॉन या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। घाटावरती सुद्धा मैदान गाजवलं आहे आणि मुंबई बिनजोडमध्ये सुद्धा हा जोड टॉप पळला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा बावधनकरांचा लक्ष आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर। कालच्या मैदानामध्ये सेमीमध्ये छोट्या कॉकटेल आणि कॉकटेलची हार झाली, परंतु खूप चांगले पाळले होते। क्वार्टर फायनलचा गुलाल भेटला या जोडीला आणि पुन्हा एकदा या चोराडे मैदानामध्ये आपल्या बावधनकरांचा लक्ष आणि कॉकटेल हा जोड पाळताना दिसू शकतो। घरचा साथसुद्धा मित्रांनो काल जबरदस्त पाळला आणि येणाऱ्या आगामी चोराडे मैदानात लक्ष आणि कॉकटेल ही सुद्धा आपला A1 जोडी पळताना दिसू शकते। यासुद्धा जोडीला तुफानाचा स्पीड लागेल। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा चालू सीझनचा बादशाह अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या विक्रमी खरेदीची सध्या चर्चा आहे असा शाकीरबाईंचा राजा जो आता नवीन दावणीला गेला आहे आणि शाकीरबाईंचा राजा आणि अर्जुन हा A1 जोड आपला पळताना दिसू शकतो। तुफान असं स्पीड लागेल आणि जे नवीन मालक आहेत ते सुद्धा टॉपचंच नियोजन करतील। राजाचं शाकीरबाईंकडे सांभाळायला असतो ते सुद्धा नियोजन करतात आणि राजाचं नियोजन टॉपच असतं। अर्जुन आणि राजा हे समीकरण खूप चांगलं जुळून येईल, त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। दोन्ही नंदी पब्लिकचे भिताड आहेत, मधून आणि कडेने टॉपनेच पळतात दोन्हीसुद्धा नंदी। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। शेवाळ्याबांचा पाकऱ्या नक्की कोणासोबत दिसू शकतो तर चालू सीझनमध्ये न थांबणार रॉकेट अखंड महाराष्ट्रात
घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख, असा घोटकरांचा सर्जा आणि आबांचा पाखरे यासुद्धा याआधीसुद्धा हा जोड 2-3 वेळा पाळला आहे. आणि आपला घोटकरांचा सर्जा मित्रांनो टॉप पायऱ्यांमध्येच दिसतो. मालक टॉपचं नियोजन करतात, त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाखरे आणि घोटकरांचा सर्जा एवन जोड आपला पळताना दिसू शकते. टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला. पाखऱ्यासुद्धा चालू सीझनमध्ये टॉप फॉर्ममध्ये आहे आणि घोटकरांचा सर्जासुद्धा मित्रांनो आपला माहितीच आहे मैदानात गाजवतं आहे. सातेवाडीचंसुद्धा मैदान गाजवलं चिक्क्याने आणि सर्जाने. आणि या मैदानासाठी पाखरे आणि घोटकरांचा सर्जा हा जोड आपला दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून अखंड महाराष्ट्र ज्याची ओळख, असा रायफल 81 आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घाणणकरांचा बाब्या आणि रायफल 81 हा सुद्धा एवन जोड आपला पळताना दिसू शकतो. बाब्यासुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे आणि रायफल 81 सुद्धा लवकरच आपला कमबॅक करताना दिसेल. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद हा महाराष्ट्राने रायफलला टॅग दिला आहे आणि नक्कीच रायफल येणाऱ्या मैदानांमध्ये कमबॅक करेल. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राचा लाडका, ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचं वेळ लावला आहे बंदीपासून जेव्हा बैलगाडी शर्यत चालू झाली, असा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस. अजूनही मित्रांनो वय झाले तरी 30 धमक नवीन नंदींना टफ देणारा सुंदर बॉस कोणासोबत दिसू शकतो, तर किरणप्पा शाळगाव, भारतचा छोटा भाऊ, हिंदकेसरी रायना आणि सुंदर बॉस हा एवन जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. या जोडीत समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येईल. रायना आणि बॉस हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. सुंदर बॉससुद्धा मित्रांनो पुन्हा एकदा लयमध्ये आला आहे आणि टॉपमध्ये पळत आहे. हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मागच्या मैदानातसुद्धा मित्रांनो अंदाजे पायरा सांगितला होता. असा घरचा साज, अमित शेठ भादले यांचा घरचा साज चिमण्या आणि चालूमध्ये ज्या नंदी चर्चा, असा वादळ, चिमण्या आणि वादळ किकळी मैदानासुद्धा जोडीने 1 नंबर केला होता. आणि पुन्हा एकदा या चोरडे मैदानामध्ये चिमण्या आणि वादळ हाच घरचा साज आपला पळताना दिसू शकतो. कारण अमित शेठ मित्रांनो घरचाच साज पळवतील असं वाटतं आहे, कारण टॉपचा स्पीड आहे मित्रांनो वादळला आणि चिमण्याला. आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं. पब्लिकने सुद्धा जबरदस्त टॉप जोड पळतो आणि मधूनसुद्धा टॉप जोड पळतो आहे. त्याच्यामुळे चिमण्या आणि वादळ हाच टॉपचा पायरा आपला येणाऱ्या चोराडे मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राचा लाडका 12 हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत दिसू शकतो, तर मित्रांनो एवन जोडी 7 वेळा जी जोडी अपरिचित राहिली, असा कारुंडे एक्सप्रेस चिक्की आणि बकासूर हा जोड मित्रांनो आपला या चोराडे मैदानात पळताना दिसू शकतो. अपरिचित जोडी आहे. जेव्हा हा जोड एका जोड्यात आला आहे तेव्हा मित्रांनो जोडीने 1 नंबरच केला आहे आणि पुन्हा एकदा या चोराडे मैदानात हा जोड आपला पळताना दिसू शकतो. तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. 100% पैरे समजले तर 29ला संध्याकाळी व्हिडिओ येईलच, परंतु यातलेसुद्धा मित्रांनो 3-4 पैरे नक्कीच फिक्स ठरतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.